नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण शब्दांच्या जातीमधील शेवटचा प्रकार म्हणजे 8वा प्रकार केवल प्रयोगी अव्यय हा पाहणार आहोत. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? त्याची व्याख्या काय आहे? मनातील आनंद, दुःख, आश्चर्य किंवा वेगळ्या आणखी कुठल्या भावना दर्शवणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे कसं, तुमच्या मनात आनंद आहे का, दुःख आहे का, आश्चर्य, अजून कुठल्या वेगळ्या भावना आहेत, तर तुम्ही एखादा शब्द वापरता बघा त्याच्यासाठी. तर तो शब्द जो तुम्ही वापरता ना, त्याला म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. तर हे जे केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द असतात ना, ते वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्यांच्या पुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह लागतं. लक्षात ठेवायचं हा. कसं ओळखायचं केवल प्रयोगी अव्यय? ते वाक्याच्या सुरुवातीला येतात ते शब्द, केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द, आणि ते त्यांच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह लागलेलं असतं. हे उद्गारवाचक चिन्ह जे आहे ना, हे तुमच्यासाठी एक हिंट आहे केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे. व्यक्तीच्या भावनेनुसार त्याचे प्रकार पडतात काही. तर त्याचे प्रकार कुठले आहेत? म्हणजे व्यक्तीची जी भावना आहे त्याच्यानुसार काही प्रकार पडतात. हर्षदर्शक, हर्षदर्शक म्हणजे आनंद, एकदम तुम्हाला आनंद झालाय, हर्ष म्हणजे आनंद, तर त्याच्यानुसार कुठले शब्द असतात? तर हर्षदर्शक याच्यानुसार, या भावनेनुसार काही शब्द आहेत. ते कुठले? आहा, वा, वाह वा वा, हे जे आहेत ना, आणि ह्याच्या पुढे लागतं उद्गारवाचक चिन्ह, हे आहेत केवल प्रयोगी अव्यय. आता दुसरा प्रकार कुठला? शोकदर्शक. शोक म्हणजे दुःख होतं तुम्हाला कुठल्या गोष्टीवर, तर तुम्ही कसं बोलता शोक झाल्यानंतर? अरे रे, आई ग, हाय हाय, हे जे शब्द तुम्ही वापरता ना, हे आहेत शोकदर्शक, आणि याच्या पुढे काय लागतं? उद्गारवाचक चिन्ह. ह्याला म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. आश्चर्यदर्शक म्हणजे कुठली गोष्ट पाहिली तुम्ही आणि तुम्हाला आश्चर्य झालंय ते बघून, तर तुम्ही कुठले शब्द वापरता? बाप रे, ओहो, अबब, ह्याच्या पुढे लावायचं काय? उद्गारवाचक चिन्ह. पुढचा प्रकार आहे तिरस्कार दर्शक. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा तिरस्कार आहे, कुठल्या गोष्टीची घाण वाटलीये, काही अजून काही वाटलंय, तर तुम्ही त्याचा तिरस्कार करता, तर त्याला कसे शब्द वापरता? शी, थू, छी छी, असे शब्द वापरता. तर हे, आणि ह्याच्या पुढे काय? उद्गारवाचक चिन्ह लागलेलं असतं बघा, तर ते असतात तिरस्कार दर्शक. पुढचा आहे प्रशंसा दर्शक. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा एखादा मुलगा परीक्षेमध्ये पास झालाय, खूप छान मार्कांनी पास झालाय, तर तुम्ही त्याचं प्रशंसा करता. तर प्रशंसा कशी करता त्याची? शाबास, छान, आणि त्याच्या पुढे काय असतं? उद्गारवाचक चिन्ह लागलेलं असतं. हे असतात प्रशंसा दर्शक शब्द. विरोध दर्शक. आता कुठल्या गोष्टीचा विरोध करायचा आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट आवडली नाही, तर तुम्हाला सांगायचंय नाही, ही मला गोष्ट नाही आवडली, तर तुम्ही त्याचा विरोध कसा करणार? छे, हट, असं म्हणणार. तर आणि त्याच्या पुढे काय लावणार? उद्गारवाचक चिन्ह. तर हे कुठले झाले? विरोधदर्शक शब्द. केवल प्रयोगी अव्यय कसे ओळखायचे समजलं का तुम्हाला? एक तर ते वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्याच्या पुढं उद्गारवाचक चिन्ह लागलेलं असतं. हे आहेत केवल प्रयोगी अव्यय. आता ह्याचे काही वाक्य बघू आपण. वाक्य कुठले? बापरे, त्याला खूप ताप होता. आता हा बापरे हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला आला आहे आणि त्याच्या पुढे काय लागला आहे? उद्गारवाचक चिन्ह लागला आहे. तर हा बापरे हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय. अरे रे, थोडक्यात गेला सामना हातातून. आता ह्याच्यात कसं दुःख व्यक्त केलंय की तुम्ही मॅच हारलीये, तर अरे रे हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय. वा, किती सुंदर चित्र आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय केलंय? एखाद्याची प्रशंसा केलीये, तर वा हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय, आणि त्याच्या पुढे बघा उद्गारवाचक चिन्ह लागला आहे. अरे रे, बिचाराचे खूप नुकसान झाले. याच्यात अरे रे हा शब्द जो आहे ना, तो आहे उद्गारवाचक चिन्ह. ह्याच्यात कसं शोक दाखवलाय तुम्ही एखाद्याबद्दल की बाबा बिचाराचं खूप नुकसान झालं आहे, तर अरे रे हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय. पुढचा आहे बापरे, किती मोठा साप. म्हणजे ह्याच्यात बापरे जो आहे तो आहे केवल प्रयोगी अव्यय. शी, किती घाण वास येतोय. म्हणजे तुम्ही याच्यात काय केलं? तिरस्कार दाखवलाय की बापरे किती घाण वास आहे, शी किती घाण वास आहे. तर हा शी जो शब्द आहे आणि त्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे, हा आहे केवल प्रयोगी अव्यय. शाबास, छान टक्केवारी घेतली. ह्याच्यात एखाद्या विद्यार्थ्याची प्रशंसा केली, त्याने छान टक्केवारी घेतली आहे परीक्षेमध्ये, म्हणून त्याची तुम्ही प्रशंसा केली आहे. तर कुठल्या शब्दाने? शाबास. तर हा आहे केवल प्रयोगी अव्यय. छे, मी असे कधीच बोललो नाही. तर ह्याच्यातला जो छे आहे ना, हा आहे केवल प्रयोगी अव्यय. परत शाबास, अशीच प्रगती कर, ह्याच्यात परत प्रशंसा केली आहे, तर शाबास हा जो शब्द आहे ना, हा आहे केवल प्रयोगी अव्यय.
तर चला तर मग समजलं तुम्हाला केवल प्रयोग यावे म्हणजे काय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढचं कुठलं व्याकरण किंवा कुठल्या इयत्तेचं कुठला पाठ पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.